फक्त आणि फक्त 90 खेळाडू असायला हवे. बॅटिंग करणारी टीम याची नोंद घ्या. 9 खेळाडूच्या अतिरिक्त 10वा खेळाडू आपला समर्थक जरी आढळला तरी त्या टीमला पेनल्टी दिली जाईल. याची प्रत्येक बॅटिंग करणाऱ्या टीमने नोंद घ्यायची आहे. आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, याची देखील नोंद घ्या. त्यानंतर ज्या संघाचा हायस्कोर होईल त्या संघाला बाय दिली जाईल. आणि 2 टीमांचा जर हायस्कोर लेवलला असेल तर त्यानंतर विकेटचा विचार केला जाईल. याची मात्र आपण नोंद घ्या. पहिलाच बॉल तो खराब आणि पहिला चेंडू तुम्हाला इथे 11:05 पडला गेलाय. याची नोंद घ्या. 11:05 पहिला चेंडू पडला गेलाय. इथून तुम्हाला बरोबर 15 मिनिटात 3 षटके कंप्लीट करायचे. जास्तचा वेळ जर खर्च केला तर तुम्हाला 1 क्षेत्रक्षक या सर्कलमध्ये हलक्या हाताने पंच केला. इथे पाहावं लागेल. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल इथे कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न परंतु नाकारला जाता. थोडसा थ्रो खराब आला परंतु बॅकअप तिथे होतं आणि तिथे मात्र एक सिंगल होत असताना संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळेल ती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 2 धावसंख्येवरती. यावेळेस फटका इथे बेकार कार्यक्रम. काय पकड त्याची आबाळ झाली, कांडी टाईट झाली, काय सांगायचंय. दम झाली. त्याला वाटलं तू आला म्हणून त्यानं ब्रेक लावला पण काय सांगायचं, सगळा कार्यक्रम फेल झाला. पार गिअर दांडा हांडी भांडी खोंबून बॉल फरार. इथे या बॉल वरती चांगला फटका येईल 4 धावा आणि संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 6व्या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. एक महत्वपूर्ण मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये यावेळी देखील काय फटका. हो फटक्यामध्ये ताकद न लागत. गड्याचा तर काय सांगायचं, हातपाय काड्या कुड्या दिसत्या पण गडी मात्र मजबूत काम करीतो झाड्या जुड्या. इथे मात्र हा चेंडू कमालीचा आलाय. तिथे मात्र हा ठोकलाय. अजून एक चांगला तडाखा तो म्हणजे षटकार. अगदी आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला. येणारा चेंडू त्यावेळेस हो कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि अशा पद्धतीने जर पाहिलं तर हा चेंडू कमालीचा हाताळलाय. गोलंदाज सुदाम पाहू शकाल सुदाम तयार होतोय. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. हो इथे पॉइंट मध्ये ढकललाय आणि तिथे यावेळी देखील खालची आली वरची आली सगळ्या ठिकाणी तुकाने बोलणार चोळीत माहीत एकार 4 चौकात ठक 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 ठक. काय सांगायचं आहे यालाच सांगता आंध्राची वरात बैराची घरात. अगदी आपण पाहू शकाल षटक क्रमांक इथे पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि संघाची धावसंख्या बिनबाद 16 धावा. टीम पळसदरी 17 धावा. इथे पाहू शकाल जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नामदेव आलाय. षटक चला प्रति षटकामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी आहे हे विसरून चालायचं नाही. अगदी आपण पाहू शकाल बरोबर 11:05 त्या डावाला सुरुवात झाली आणि 5 मिनिटाचा वेळ आपण बरोबर घेतला गेलाय या षटकासाठी. इथे आपण पाहू शकाल नामदेव आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. यावेळेस बेकार
बस कार्यक्रम ओके झाला. 7 हांडे 7 ताटा 7 चमचे कन्यादान. कांडी टाईट काम आले आला नाचका नारळ फोडला. हा 9 चेंडू आलाय. 9 चेंडू खराब. आता फ्री हिट. फ्री हिट म्हणजे काय माहित आहे का? लगीन केला आणि सासऱ्याना फोर दिली. आता हुंडा पण भेटणार म्हणजे फ्री हिट मिळणार. शंका नाहीये. इथे फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का? दाबा फुलकावरती आहेत 24. यावेळेस फुलरलिंगचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा प्रयत्न शतरक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचलाय आणि बघता बघता इथे 2 धावा ठिकाणी कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न म्हणून तर सांगतात ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी. लफडी किती करा धोकाच नाही. इथे खऱ्या अर्थाने थोडस फोमलिंग होताना पाहायला मिळालं आणि तोपर्यंत धावा फलकावरती 27 धावा बिनबाद. 27 धावा फलकावरती आहेत. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्गवरती 27 धावा. नामदेव कडनं पहिला चेंडू खराब आला. त्यानंतर इथे प्रयत्न करावे लागतील नामदेवला. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे. क्षेत्रक्षक यावेळेस चांगलं झालं. एकदा वेगाने इथे कंप्लीट झाले आणि आता एका धावेच्या मध्ये 28 धावा. बिनबाद टीम पळसधरी जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला. आपण पाहू शकाल एक चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल तर कुठेतरी आपल्याला धावफलक थांबवता येईल. नामदेव पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्गवरती. यस हेलिकॉप्टर उडवायचा होता पण काय सांगायचा पेट्रोल कमी भरला त्यामुळे उडालाच नाही. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथे निश्चित अगदी आपण पाहू शकाल एक महत्वाची ही स्पर्धा आणि या महत्वाच्या स्पर्धेमध्ये महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यावेळेस मोठा फटका. इथे क्षेत्रक्षक बॉल खाली एका हाताने प्रयत्न आणि मला वाटतं नाही आज काहीतरी वेगळाच खाऊन आला. मला वाटतं वेगळाच कार्यक्रम चालू आहे. एकंदरीत आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला जर पाहिलं धावा फलकावरती स्कोअर 30 धावा. जरी टीम बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 2 चालू आहे. 30 धावा फलकावरती आहेत. आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. धावफलक फ्लाय झालाय. धावफलकाचा विचार जर केला तर आतापर्यंत 30 धावा आणि या षटकाचा विचार जर केला तर अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2. आता पाहावं लागेल. यावेळेस हो चांगला चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमालीचा डॉट बॉल हाताळत असताना ते चांगली गोलंदाजी होते सध्याच्या स्थितीला. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल तर कुठेतरी कमबॅक मिळेल. अन्यथा धावफलक फ्लॅश झालाय तो धावफलक अजून पुढे जाईल यात शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. कोलवाटपाचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षक आहे तिथे. चेंडू उचलणार फेकी केला जाईल तोपर्यंत धावा येतील धावफलकावरती म्हणजेच 2 धावा आणि 2 धावेच्या मधून 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 16.00 ची धावगती अर्थात बिनबाद 32 धावा टीम पळसधरी. तोपर्यंत देऊया डीजेला थोडीशी संधी. डीजे वाला या गाणं आणाय काल युपीला दिला था. मोकार दुरून द्या आणला संधू वज जेवढा आला था. दीपक आलाय
षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी फुलटास बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे 2-2 क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल थांबत नाही. इथे मात्र बॉल निघून चला 4 धावेसाठी दिले. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. कुठेतरी गोलंदाजी ज्या पद्धतीने होती काय सांगायचं आहे. नेमका हे बॅट्समॅनना काय खालाय आणि काय नाही. जसा कार्यक्रम चालू आहे तसा मात्र मोकार धुमसाधुमशी चालू आहे, कुमसाकुमशी चालू आहे. इथे ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 37 वरती जाऊन पोहोचली आहे. त्या प्रकारची बॅटिंग कमालीची होती. इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथे लागोपाठचा हा दुसरा वाईट. इथे सन्मान्य अंकुशदादा टोंबरे यांचा देखील इथे शुभागमन होत आहे. आणि निश्चित या दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. राकेश दादा कवटे आयोजित भावी आमदार चषक या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाची विनंती करण्यात येते. पाहावं लागेल खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल धाबा धावफलकावरती जोडला गेला 39 धाबा. आणि इथे आपण विचार जर 39 धाबा म्हणजे फार महत्वाचे आहेत. इथे मान सन्मान देखील मान्यवरांचा अजून आपल्याला करायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल तो मान सन्मान देखील आपण षटक समाप्त झालं की मान सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आणि इथे सध्याच्या स्थितीला 39 धावा तर आहेत. यावर्षी आपट बार आणि इथे बघता बघता हा चेंडू कमालीचा डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहा स्कोरलेग पंचांच्या पाठीमागे छा पद्धतीनं लाईन फटका हो काय सांगतात त्याला लेट दिसला ना लेट करंट लागला. आंधी जर कधी धावला असता तर बरोबर झाला असता. इथे आपण पाहू शकतो अंकुशदादा डोंगरे यांचं देखील इथे शुभागमन होते. अगदी आपण पाहू शकाल तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अगदी आपण पाहू जिगरी ग्रुपचे सर्व इथे आमचे अंकुशदादा टोंबरे यांचं इथे शुभागमन होते. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती. आणि ते धावफलकाकडे तर मित्रांनो आपण वळणार आहोत कारण की धावफलक आपण पाहू शकाल 43 या धावसंख्येवरती. आणि ते निश्चित कालच्या दिवसामध्ये देखील दादांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये देखील तुमचं सहर्ष स्वागत आहे. इथे जिगरी ग्रुपचे सर्व अंकुशदादा टोंबरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. सातत्याने जर पाहिलं तर निश्चित त्यांच्या माध्यमातून एक जिगरी ग्रुप अर्थात मैत्री ग्रुप इथे आपण पाहतो झाला. षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ समाप्त. आणि ते मान सन्मानाकडे आपण वळणार आहोत. थोडंसं जरूर राकेश दादा कवटे अगदी या आपण मान्यवरांचा मान सन्मान करणार आहोत.
शिवसेना शाखा प्रमुख नुकते सन्मान्य श्री दिनेशजी कदम दादांचा देखील केला जाईल हेतुचित मान सन्मान आणि हा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सकाराम दादा कवटे यांना विनंती करते. दादा या आपल्या शुभ हस्ते इथे शिवसेना शाखा प्रमुख नुकते सन्मान्य श्री दिनेश दादा कदम यांचा हेतुचित मान सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करायचा आहे. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे. आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती जतन करत असताना प्रत्येक अतिथींचा मान सन्मान तर होणं हे फार महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल भव्य दिव्य ट्रॉफी जे भव्य दिव्य सन्मान चिन्ह अगदी राकेशदादा कवटे ज्यांच्या माध्यमातून साकारलेलं स्वप्न आज साक्षामध्ये उतरत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे. आणि त्या मान्यवरांची देखील फार गर्दी मान्यवरांची खऱ्या अर्थाने ही गर्दी म्हणजे राकेशदादा कवटे ज्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि खऱ्या आमच्या स्पर्धेची ही गर्भ श्रीमंती जे आपल्याला पाहायला मिळते. आणि ते निश्चित आपण पाहू शकाल. इथे खऱ्या अर्थाने त्यानंतर युवा उद्योजक सन्मान्य श्री विवेकदादा घारे यांचा देखील हा मान सन्मान केला जाईल. आणि इथे अंकुशदादा ठोंबरे यांना विनंती करते दादा आपल्या शुभ असते हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करायचा. युवा उद्योजक विवेकदादा घारे यांचा इथे मान सन्मान अंकुशदादा ठोंबरे यांच्या माध्यमाने केला जाईल. इथे निश्चित अगदी आपण पाहू शकाल मान सन्मान होतोय. इथे त्यानंतर जाणार आहोत खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपण मान सन्मानाकडे उमेशदादा मोरे एक उद्योजक आणि खऱ्या अर्थाने त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल दत्ताराम कवटे यांना विनंती करते आपला शुभ असते इथे हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. निश्चित अगदी आपण पाहू शकाल इथे उमेशदादा घारे यांचा हा मान सन्मान इथे केला जातोय. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान इथे होत आहे आणि प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान जो व्यासपीठावरती आपण करत आहोत. स्कोरर आपण मॅच कडे लक्ष द्या कारण की मान्यवरांचा मान सन्मान देखील फार होणं महत्वाचं आहे आणि तो मान सन्मान इथे केला जातोय. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान इथे करत आहोत. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान तर होणार कारण की आमच्या स्पर्धेचे आणि आमच्यावरती असलेलं प्रेम आज आपल्या अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल तुमचा मान सन्मान होतच राहील यात फिरमात्र शंका नाही. त्यानंतर आपण जाऊया इथे जगन्नाथ पांडे यांना विनंती करते या आपल्या शुभ असते आपण सन्मान्य श्री रामदास दादा लोधी यांचा हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. जगन्नाथ पारदे यांना विनंती आहे दादा या आपल्या त्यांचे 9 चेंडू आहे का नाही ना आपण मॅच कडे स्कोरर 2-2 आहेत आपण तिकडे लक्ष असू द्या. मी मान सन्मान करत आहे इथे करा तर निश्चित इथे ह्या पद्धतीनं पाहू शकाल. त्यानंतर जाणार आहोत सकाराम दादा कवटे यांना विनंती करते दादा या आपल्या शुभ असते इथे सकाराम दादा खडके यांचा हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करणार आहोत. सकाराम दादा कवटे यांना विनंती करते आपल्या शुभ असते सकाराम दादा खडके यांचा हा मान सन्मान आपण इथे संपन्न करून घ्यायचा आहे. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथे सन्मान्य श्री अनंतदादा भोईर यांना विनंती आहे दादा या आपल्या सहर्ष स्वागत आहे भावी आमदार चषक या स्पर्धेमध्ये आणि निश्चित आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि ते अनंतदादा भोईर यांचा हा मान सन्मान आपण इथे करत आहोत. मी दत्ताराम दादा कवटे यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते हा मान सन्मान इथे निश्चित आपण करून घ्यायचं आहे. अनंतदादा भोईर यांचा हा मान सन्मान इथे केला जातोय. आणि इथे आपण पाहू शकाल या स्पर्धेचं अर्धशतक कंप्लीट करणारा पहिला फलंदाज भगवान कमालीची बॅटिंग आणि त्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत
आणि ते सकाराम दादा खडके यांचा देखील हा मान सन्मान केला जाईल. मी सकाराम दादा कवटे यांना विनंती करतोय. अगदी आपण पाहू शकाल सध्या अगदी सोमनाथ दादा वाघमारे खऱ्यातून त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आम्हाला पुरस्कृत केला गेला आणि दादा सध्या स्पर्धेतनं रजा घेत आहेत. आज दादांचं महत्वाचं सहकार्य महत्वाचं योगदान फार महत्वाचं आणि दादा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा इथे आपण राकेश भाऊ कवटे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार संपूर्ण आयोजक सर्वांच्या वतीने तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल जिगरी ग्रुपचे मेंबर सन्मान्य श्री जगनदादा ठोंबरे यांचा देखील हा मान सन्मान इथे केला जाईल. इथे निश्चित अगदी ज्या पद्धतीनं पाहतोय अतुल दादा कवटे यांना विनंती करते. दादा या आपल्या शुभ असते जिगरी ग्रुपचे मेंबर सन्मान्य श्री जगनदादा ठोंबरे यांचा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. चला प्रत्येक व्यक्तिमत्वांना मी विनंती करेल या सर्वांना माझी विनंती आहे. अतुल दादा या अगदी इथे मी विनंती करेल सन्मान्य श्री दादा बोडेकर यांना देखील विनंती आहे. दादा या अगदी आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाची विनंती करण्यात येते आणि आपला देखील केला जाईल मान सन्मान. त्यामुळे आपण देखील या. आणि इथे आपण पाहू शकाल रघुनाथ दादा बोडेकर त्यांचा मात्र हा मान सन्मान इथे करत आहोत आपण या स्पर्धेच्या वतीनं. इथे आपण पाहू शकाल प्रत्येक व्यक्तीने त्यांचा मान सन्मान होणं फार महत्वाचं आणि तो मान सन्मान आपण स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान तर होणं फार महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो निश्चित इथे मंगेश दादा कवटे यांनाच विनंती करतो. दादा आपल्या शुभ असते जिगरी ग्रुपचे मेंबर जगनदादा ठोंबरे यांचा मान सन्मान आपण संपन्न करून जायचं आहे. आणि ते जगनदादा ठोंबरे यांना विनंती करतोय. दादा या जो आपला मान सन्मान केला जाईल मंगेश दादा कवटे त्यांच्या माध्यमातून हा मान सन्मान इथे करत आहोत. प्रत्येक अतिथीचा मान सन्मान होत आहे. आज आयोजकांवरती राहिलेलं प्रेम व्यासपीठ गजबजला गेलाय आणि इथे ते व्यासपीठ गजबजला गेला तर नुसतं गजबजलं नाही तर ते आज आयोजकांवरती प्रेम आहे. त्यानंतर मित्रांनो मी काशीनाथ दादा चौधरी यांना विनंती करते. दादा या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य श्री गोमादादा पारधी यांचा हा मान सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. काशीनाथ दादा चौधरी यांना विनंती आहे या आपल्या शुभ हस्ते सन्मान्य श्री गोमादादा पारधी आणि मी गोमादादा पारधी यांना विनंती करेन. दादा या आपला जो मान सन्मान केला जाईल आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान होतो आहे आणि घरातून होणं फार महत्वाचं आहे. कारण की ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर इथे आज आपली उपस्थिती आणि ही उपस्थिती ही फार महत्वाची. कारण की आज आपली उपस्थिती म्हणजे आमच्या स्पर्धेची गर्भश्रीमंती आणि ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्यानंतर आपण जाऊया प्रकाश दादा इंदळे यांना देखील मी विनंती करेल. दादा या आपल्या शुभ हस्ते सन्मान्य श्री वाळकूदादा पारधी यांचा ऐतिहासिक मान सन्मान आपण संपन्न करून घेणार आहोत. मी प्रकाश दादा इंदळे यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते वाळकूदादा पारधी यांचा ऐतिहासिक मान सन्मान आपण इथे संपन्न करून घेणार आहोत. इथे प्रत्येक व्यक्तिमत्वाचा मान सन्मान होतोय आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाचा मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे. पहा आज म्हणत असेल की अगदी अर्धा सामना इथे कंप्लीट झाला तरी मान्यवरांचा मान सन्मान होतो का तर आज ही आयोजकांवरती राहिलेलं प्रेम हे अगदी प्रत्येक अतिथींचा मान सन्मान इथे होत आहे. इथे प्रकाश दादा इंदळे यांच्या शुभ हस्ते बाळकूदादा पारधी यांचा ऐतिहासिक मान सन्मान इथे आपण करत आहोत. त्यानंतर मी मदन दादा इंदळे यांना विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते इथे डीजे सन्मान्य श्री उमेशदादा सेरेकर यांचा हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करणार आहोत. आणि हा मान सन्मान स्वीकारण्यासाठी मी उमेशदादा सेरेकर यांना विनंती करेल या जो आपला मान सन्मान केला जाईल आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. आणि इथे मदनदादा इंदळे यांना विनंती करते अगदी आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. या स्पर्धेच्या खांद्याला खांदा देत अगदी आपण
पाहू शकाल. अगदी आपण पाहू शकाल इथे निश्चित त्यानंतर आपण पाहू शकाल राकेश दादा कवटे यांना देखील मी विनंती करीन या. इथे आपण नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दीपक एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं एक विकेट देखील गमावली. आपण पाहू शकाल गोलंदाज तयार होतोय. हे फटका इथे फेसला गेलाय आणि इथे अजून एक धक्का, अजून एक विकेट, अजून एक फलंदाज बाकीचे. कपडा काय वापे आणला का काय केला वामन नावाचा पप्पा बॉलर नाही बॉलरला बॅट्समनही चांगला जोडील भेटलाय. जाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया बांधण्याचा गुटगुटीत फलंदाज शंकर मैदानाच्या आतमध्ये. पहा लोणावळा आणि नाणेवली टीम जर आले असतील तर आपण आयोजकांची रिपोर्टिंग करणं फार महत्वाचं राहील. मित्रांनो नेक्स्ट मॅच आपली आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा आणि येताना आपला आयर पाकिट घेऊन या. आयर पाकिट दिल्याशिवाय पंक्तीला बसता येणार. प्रवेश आपली कंप्लीट करून देणं फार महत्वाचं राहील. इथे खऱ्या अर्थाने मान सन्मानकडे आपण पुन्हा एकदा मित्रांनो वळत आहोत. इथे नरेशदादा पारदे यांचा मान सन्मान केला जाईल. मी काशीनाथ चौधरी यांना विनंती करतो आपला शुभ असते हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करणार आहोत. इथे अगदी जर पाहिलं तर माईची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे नरेशदादा पारदे यांचा हा मान सन्मान केला जाईल. इथे प्रत्येकाला खऱ्या अर्थाने निश्चित मान सन्मानित केलं जातं कारण की मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे. मित्रांनो म्हटलं जातं ना की अगदी जेव्हा जेव्हा आयोजकांवरती असलेलं प्रेम जे फुलून येतं ते मात्र साक्षामध्ये दिसतं आणि जे प्रेम ज्या वेळेस फुलून येतं तिथे मात्र प्रेम आपुलकी विश्वास. इथे काय फटका बॉल हाले क्षेत्राचा बॉल खाली जाऊन बेकार तो गडी का हातच फिरी आणि त्या बॉल आहे म्हणजे धाव मारितो. काय सांगायचंय काय लाईन मारली का काय केली तो परत इकडे कोणतरी करीत बेकार रात्री वेगळ्याच आवाज करीत. यावेळेस पुन्हा एकदा जाऊया आणि रमेश दादा इंदेळा यांचा देखील मान सन्मान करणार आहोत. रमेश नामदेव इंदेळा यांना विनंती आहे या दोन्ही आहेत एक जर मला रमेश कमळे इंदेळा दोन्ही रमेश झाले तरी चालतील. दोघांचा मान सन्मान करणार आहोत या अगदी आणि हा मान सन्मान करण्यासाठी
जगन्नाथ पारदे यांना विनंती करतो आपल्या शुभाचा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करणार आहोत. चला या बघा रमेश दादा कमळी हिंदोळा यांना देखील विनंती आहे आणि रमेश दादा नामदेव हिंदोळा यांना देखील विनंती आहे. दादा दापोलकावरती 5 आहेत. 67 धावा पडण्याच्या विजयासाठी यावेळेस फटका पोचला आहे. बस काही सांगता थोडा शोराने उभा वारा मोठे वरचा पोकळ वासा वारा शिरा बसा बसा काय सांगता. ठीक आहे 67 बनवायचा म्हणून ठीक आहे ना. ते कॅच सोडलेली कमी दोषाड्या भेटल्या असत्या का. मग ठिके बिके सगळा माप विकेट साठी जिगरी ग्रुपचे सर्व अंकुशदादा टेंबरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाने पारितोषिक राहणार आहे. इथे निश्चित अगदी आपण पाहू शकाल सामना महत्वाचा आहे आणि स्पर्धा देखील महत्वाची. 7 धावा दाखलकावरती आहेत. 2 विकेट गमावल्यात. शेवटचे 2 चेंडू या षटकात शिल्लक आहेत. यावेळी देखील फटका इथे पुन्हा एकदा पोचलाय. पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्रक्षक बॉल खाली बेकार. ही कंची काय ठाव आहे का. ढेंगी काय जाणार पार ढेंगा वाकड्या तिकड्या करून काय घेतल्या बाबा. आणि इथे मात्र विकेट. यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहे. विष्णू यावेळेस दाखल झालाय. खोलवाटपाचा चेंडू होता. फलंदाजाला मात्र चेंडू समजलं नाही. बघता आपण पाहिला तरी इथे हा चेंडू डाट आणि षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आला. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती 3 गड्याच्या मोबदल्यात. टीम नाणेवली आणि टीम लोणावळा विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. हा सामना संपेपर्यंत जर दोन्ही कॅप्टन आले नाही तर कमी सामना खेळावा लागेल. आज फायनल आहे. ज्या पद्धतीने आपण पहिल्या दिवसापासून नियम चालू केले नियमांचं उल्लंघन करणाऱ्या टीमला पेनल्टी दिली जाईल. मला वाटतं काल की परवाच्या दिवशी दोन्ही संघ उशिराने आले होते तिथे 3 चेंडू कमी केले होते. त्यामुळे विनंती आहे आपल्याला टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करायचे मिड इनिंग मध्ये पण आपण अजून उपस्थित राहिलेत नाहीयेत आणि हा सामना कंप्लीट होईपर्यंत जर दोन्ही टीम आले नाही तर इथे आपल्याला कमी चेंडूचा सामना खेळावा लागेल. इथे आपण पाहू शकाल ओहो पुन्हा एकदा फटका हवे. क्षेत्रक्षक बॉल खाली दूरवरून बॉल बंद बस येस का तो भोतला 2 बार भोतला फाडला. तोटका सारखा धावला पण नाव आहे नाग्या म्हणजे नाग्या घुस आणि जागा मिळेल तिथे घुसला तरी काय फरक पडेना. इथे सेल ड्रॉप जमीनला दान झालाय. इथे करायचं निश्चित अगदी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं कामगिरी केली जाते. अगदी कुठेतरी धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत नाही. भलं मोठं टार्गेट आहे आणि टार्गेटचा पाठलाग तुम्हाला करायचे तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं आणि खेळण्याचं महत्वाचं राहील. नवीन फलंदाज रमेश दाखल होतोय कारण की
सॉरी, तिसरा सामना भिलवले आणि मिरकुटवाडी आहे. रिपोर्टिंग करा लगेच दोन्ही टीम, कारण की आमच्यापर्यंत मगाशी घरपट्टी वेगळी आली होती, आता वेगळी आली आहे. कारण की इथे आपण साफ पद्धती जर पाहिला नाही ना, नको झालं ते हल्ला नाही तर करू तरी काय त्याने तिकडून दणकाच तेवढा मोठा उगारला आहे. इथे विकेट फलंदाज बाद. यावेळेस हे आपण पाहू शकाल शेवटचा विचार जर केला तर मला वाटतं शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. यावर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पोचला आणि अजून एक झटका, अजून एक विकेट, अजून एक फलंदाज होत इथे मात्र बाद. कळतो मग आरडून आरडून दमलीत काही कुणी कधी कुणखणा आत्ता कसा काय आला. अगदी आपण पाहू शकाल इथे यावेळेस चांगला चेंडू होता आणि इथे मात्र खेळता आला नाही, फलंदाज झाला इथे विकेट. अजून एक बाद फलंदाज.